हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे मस्त असा खुसखुशीत मेथीचा नाश्ता बनवणार आहोत। मेथीचा मस्त चाट तयार करणार आहोत। बघा किती मस्त झालेले आहेत, खूप क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय इथे, बघा तुम्हाला मी दाखवते तोडून। हे बघा, खूप मस्त असं खुशखुशीत झालेले आहेत। तुम्हाला आवाजावरून पण कळणार आहे किती खुसखुशीत झालेले आहेत। तर चला आपण बघूया त्याची रेसिपी कसं बनवायचं ते। इथे मी मेथी घेतलेली आहे, इथे बघा बारीक कट करून घेतलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बारीक कट करून घेतलेली आहे। त्याचे देठ नाही घ्यायचेत आपल्याला, जर कवळे देठ असतील तर ते आपल्याला घ्यायचे आहेत, नाहीतर मग आपल्याला फक्त ते पानच घ्यायचे आहेत ना। खूप जेवढं शक्य तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे। इथे बघा मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतले। आता ह्याच्यामध्ये जी आपण मेथी कट करून घेतलेली आहे ती टाकून आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। इथे बघा मेथी मी भाजून घेतलेली आहे। भाजल्यानंतर तिला चव खूप छान येते आणि तिच्यामध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होऊन जातो, थोड्या प्रमाणात कमी होतो। इथे बघा खूप छान भाजली गेलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला ती थोडी थंड करून घ्यायची आहे। इथे अशा पद्धतीने रुंद करून ठेवूयात आपण आणि गॅस बंद करून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मी बारीक रवा घेणार आहे। आता इथे मी हातावरती क्रश करून ओवा टाकणार आहे, त्याचबरोबर पांढरे तीळ, इथे धनेपूड टाकून घेते। इथे जिरापूड आपण टाकून घेऊयात। जिरापूड मी घरी जिरा भाजून ती बारीक पूड केलेली आहे, ती टाकून घेऊयात आपण। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते। इथे मी 1.5 चमचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। ते मसाले आपण एकत्र करून घेऊया। आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आधी तेल मी उकळवून घेतलेलं आहे, नंतर थोडं थंड करून घेतलेलं आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामुळे काय होणार आहे, आपण जे करणार आहोत मेथीची आपण जी खरपूस असं चाट चहा बरोबर खाण्यासाठी, ते छान खुसखुशीत राहणार आहे आणि नरम होणार नाहीये लगेच। म्हणून आपण ते असं तेल गरम करून घेऊन मिक्स करून घेणार आहोत। इथे काय करायचं, आपल्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय। आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही गुठल्या तयार नाहीये ना झाल्या ते बघायचे आणि आपल्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचंय। एकजीव करून घ्यायचे, सर्व तेल मसाला सर्व एकत्र करून आपल्याला असं ते मिक्स करून घ्यायचे। आणि इथे आपल्याला ते अशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे पीठ। बघा किती मस्त असं त्याचा गोळा तयार होते। असं झालं की समजून जायचं खूप छान आणि खुसखुशीत होणार आहेत आणि आपला मोहन पण खूप छान झालेला आहे, व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे। इथे जे आपण मेथी आधी परतून घेतलेली आहे ती थंड करून घेतलेली आहे आणि ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे पूर्ण आपण अशी टाकून घेऊयात, पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। अशी पूर्ण मिक्स करून आपल्याला ते फेटून घ्यायचे, असं दाबून दाबून आपल्याला ते मळून घ्यायचे। आधी पाणी नाही टाकायचे, मेथीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं, ओलसर असते ती मेथी, म्हणून पूर्ण असं दाबून दाबून ते मिक्स करून घ्यायची आणि नंतर थोड्या प्रमाणात पाणी लागतं त्याच्यातच ते मळून घ्यायचे। इथे बघा किती मस्त मिळून आलेला आहे। बघा पूर्ण मेथी त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलेली आणि छान ओलसर झालेले बघू शकता तुम्ही। पीठ थोडंफार ओलसर झालेलं आहे। आता इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात।
इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडा थोडा पाणी टाकून मळून घेते. पातळ नाही करायचे, आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. ते इथे 1 ग्लास पाण्यामध्ये पीठ मळून झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण खूप कमी लागलेलं आहे, कारण आधी आपण जे मेथी टाकलेली त्याच्यामध्ये चुरून चुरून घेऊन ते आपण ते पीठ ओलसर करून घेतलेलं होतं. हे आता मी साईडला ठेवून घेते. इथे मी 2 चमचा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तूप टाकून आपल्याला त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे थोडं थोडं तूप घेऊन मी असं बॅटर तयार केलेलं आहे. इथे बघा, आपल्याला जास्त जाड किंवा पातळ नाही ठेवायचं आहे, असं एवढं थिकनेस होईल एवढं करून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं मी फेटून घेणार आहे आणि त्याच्या जे गुठल्या आहेत, ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या मी फोडून घेते. तर इथे आपण असं पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. 2 मिनटं त्याला मळून घ्यायचा आणि इथे पीठ घेतलेलं आहे मी, थोडंफार पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. इथे पूर्ण चपातीसारखं आपण लाटून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण जे बॅटर केलेलं आहे ते लावून घेऊया. तर आपण थोडं हाताने ते पसरवून घेऊया सर्वकडे. हे बॅटर तयार करून लावलं की काय होतं, आपण जर त्याचे फोल्ड केले आणि त्यानंतर आपण कट केले ना तर त्याचे लेयर छान तयार होतात. आपल्याला इथे सुद्धा असंच लावून घ्यायचंय. ह्याच्यावरती थोडं पीठ टाकून घेऊया आणि पुन्हा आपल्याला ते असं दाबून घ्यायचंय आणि थोडं लाटणीच्या साहाय्याने ते आपण पातळ करून घेऊयात. इथे मी अशी लाटणी घेतलेली आहे. त्यांनी काय करायचं आपल्याला असं कट करून घ्यायचंय. इथे बघा, अशा पद्धतीने ते आपण करून घेतलेले आहेत. तर सर्व पिठाचे आपण असे बनवून घेऊयात. इथे सर्व लाटून मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊयात. इथे बघा, मस्त तळून क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. इथे अशा पद्धतीने सर्व आपण तळून घेऊया. इथे तयार झालेले आहेत बघा आपले मस्त मेथी चाट. असं खुसखुशीत असा आपला मेथीचा नाश्ता तयार झालेला आहे. खूप मस्त आणि यम्मी झालेले आहेत. इथे बघा, खूप मस्त असं कुरकुरीतपणा पण तुम्हाला जाणवत असेल. किती मस्त झालेले आहेत. तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.